बापनासाहेब, त्याचप्रमाणे दुसरे आमचे बाळाभाऊ भिगडे, सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांना पुरस्कार मिळाला ते तुमच्या आमचे सर्वांचे या मावळवासियाचे सुपुत्र आणि आमचे दोन कन्या. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये ते असतील, समाजकारणामध्ये असतील आणि उद्योग धंद्यामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्या मंडळींचा खरं तर आज सत्कार झालेला आहे. त्यांच्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुद्धा आपल्या सगळ्या मंडळींना खरं तर आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेले. या व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय, समोर बसलेले सर्व या मावळवासियातील खरं तर ज्यांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला. विविध क्षेत्रामध्ये सर्व मान्यवर मंडळी, आमच्या महिला भगिनी असतील, आमचे कार्यकर्ते बंधू असतील, सर्व वडीलधारी मंडळी असतील, खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथमतः आपल्या या मंडळींना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आज पुरस्कार जाहीर केला आणि तोही संपन्न झालेला आहे. यथोचित प्रमाणे त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. पण कार्यक्रम का केला, त्याचं उद्दिष्ट काय, हे सुद्धा देखील रवींद्र अप्पांनी आपल्या समोर मनोगताच्या माध्यमातून मांडले गेलेले आहे. पण त्याच्याही पलीकडे ज्या ज्या संघटनेमध्ये आपण काम करतो, ज्या ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो, त्या त्या संस्थेची भूमिका असेल, जे सातत्य असेल, सात्विकता असेल, ते जपण्याचं काम या माध्यमातून या मंडळींनी केलं. म्हणूनच त्यांना पुरस्कार जाहीर झाला. मगाशी उल्लेख झाला, आमच्या बैलगाडे मालक शौकीनांनी मगाशी उल्लेख केला, राजकारणापेक्षा आमच्या बैलगाड्यामध्ये खूप मला समाधान मिळालं. मी खरं तर त्याच्याही पलीकडे सांगेल, बघा इथं दोन व्यक्ती ही तुमच्या आमच्या डोळ्यापुढे आहेत. अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी खूप चांगलं काम केलं या मावळ तालुक्यामध्ये. आदरणीय बापनासाहेबांचंही कार्य तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला दुसरे एक व्यक्ती म्हणून तुम्हाला माहिती सांगतो, ते आदरणीय कृष्णरावजी भेटे साहेब, जे शिक्षण महर्षी हे तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयातले. बघा त्यांनी स्वार्थासाठी काही केले नाही, पण ज्या राजकारणाच्या माध्यमातून ते उभे राहिले, ज्या राजकारणाच्या माध्यमातून, ज्या संस्थेच्या माध्यमातून हे दायित्व उभं राहिलं, त्यांचं आपलं काहीतरी योगदान आहे. आणि त्या योगदानाच्या माध्यमातून जे जे कार्य केलं ते एकट्याने केलं नाही, समाजाला बरोबर घेतलं. विविध क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मान्यवर मंडळी ही प्रामुख्याने हातात हात घालून काम केलं, हे तुम्हाला आम्हाला विसरता कामा नाही. त्यामध्ये पक्षपात ठेवला नाही, मावळवासियांचा हा विचार केला. खरं तर त्या गोष्टीला आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. आज मावळ तालुका त्या दृष्टिकोनातून चालतो का, मला बोलायचं नव्हतं, पण ज्याची गरज आहे हे बोललं पाहिजे. बघा वारकरी संप्रदायामध्ये जी मंडळी काम करतात त्यांचं खरोखरच त्यांनी सोनं केलं. म्हटलं जातं कोणत्याही विषयावर 1000 तास आणि 10,000 तासापर्यंत जर आपण काम केलं तर त्याची PhD झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं त्या माध्यमातून ह्या मंडळींनी कामं केली. ज्या पद्धतीमध्ये मुलांना घडवण्याचं काम केलं, ज्या पद्धतीमध्ये मावळ घडवण्याचं काम केलं, मावळची संस्कृती जपण्याचं काम केलं, मावळचं वैभव जपण्याचं काम केलं, या व्यासपीठावर ती सगळी मंडळी. मग ते स्वच्छ चारित्र्याच्या माध्यमातून असेल, ते जपण्याचं काम तुमच्या आमच्या हातामध्ये. या पुरस्काराच्या माध्यमातून एवढंच सांगेल, जर घेऊन जायचं असेल या पुरस्कारामधून तर आपण या मावळ तालुक्यामध्ये आपण काहीतरी करू आणि आपण या जनतेला असेल किंवा माझं दायित्व असेल त्या माध्यमातून आपण या मावळ तालुक्यातील सर्व युवा पिढी असेल, आमच्या भगिनी असेल किंवा त्यांना काहीतरी दिशा देण्याचं काम किंवा हा मावळची संस्कृती जपण्याचं काम या माध्यमातून आपण जर घडवलं आणि केलं तर खरोखरच आमच्या रवींद्र अप्पाला ही शाबासकी घडू शकते. कारण की तसाच योग भविष्य काळामध्ये कोणाच्या नाही कोणाच्या तरी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यालाही पुरस्कार मिळेल किंवा पुरस्काराच्या माध्यमातून न राहता आपलंही नाव तितक्याच वेगाने किंवा त्याच माध्यमातून घेतल्या जाईल. ज्या पद्धतीमध्ये आज मी बापनासाहेबांचं नाव घेतलं, भेगडे साहेबांचं नाव घेतलं, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचं नाव मला आदरणीय नानांच्या माध्यमातून घेता आलं.
कारण का त्याच्या मागे उभे राहणारी हे पडद्यामागची सूत्रधार ही विविध क्षेत्रामध्ये काम करणारी आणि विविध संघटनेमध्ये काम करणारी ही मंडळी आहे। यांचा नामोल्लेख वैकुंठवासी केशवराव वाडेकर असतील, आमचे तात्या असतील, इथं बाळाभाऊचे वडील आहेत बघा, मगाशी उल्लेख झाला। कारण की हे राजकारणाच्या क्षेत्रामधून कुठंतरी पाऊल टाकलं तर तो जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल किंवा तुमच्या विविधकारी सोसायटीमधून माध्यमातून तुम्हाला ही संधी उपलब्ध होत आहे की त्या माध्यमातून सातत्याने काम केलं तर निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। मी या पुरस्काराच्या माध्यमातून एवढंच आपल्याला आव्हान करतो, उद्योगाचा व्यवसाय सुद्धा ज्यांनी आव्हान केलं ते सुद्धा अंगीकारण केलं पाहिजे। ज्या माध्यमातून शेतीचा व्यवसाय असेल, बैलगाड्याचा व्यवसाय असेल किंवा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सातत्य असेल, या मंडळींचाही ही अनेक पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही। ही सदिच्छा मी रवींद्र अप्पाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मंडळींना देतो। पुरस्कार केल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या मंडळींना खरं तर सर्व पक्षाच्या लोकांना मान सन्मान देऊन या व्यासपीठावर बसवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। जाता जाता एकच गोष्ट सांगतो, आपण काय घेतलं पाहिजे आणि काय नाही। वैकुंठवासी कैलासवासी राजीव गांधींच्या माध्यमातून तुम्ही पंतप्रधान पाहिले असतील बघा, त्याच वेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून आणि याचे माजी पंतप्रधान वाजपेयी साहेब सुद्धा आपल्या सगळ्या मंडळींना सुपरिचित आहे। आपण काय घ्यायचं आणि काय नाही याचं मी फक्त एकच गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून देतो, ती म्हणजे काय, ज्या वेळेस विरोधी पक्ष नेते ते ज्या वेळेस होते आणि त्यांना हार्टचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याचा खर्च सुद्धा त्यांना पेलवत नव्हता, तो खर्च करण्याची त्यांची तेवढी ती मूल्यांकन असेल म्हणून ही बातमी त्या पक्षाच्या माध्यमातून या देशाच्या पंतप्रधानांना कळाली आणि त्यानंतर आपलं एनओए मध्ये युनियन मध्ये न्यूयॉर्क मध्ये जाण्यासाठी त्यांचं नाव टाकलं गेलं आणि नाव टाकल्या गेल्यानंतर वाजपेयी साहेबांना त्यांनी फक्त सांगितलं न्यूयॉर्क मध्ये तुम्ही भाषण द्यायचंय आणि त्यानंतर तुमचा उपचार सरकारच्या माध्यमातून तुमचा उपचार केला जाईल। याच्यामधून काय घ्यायचंय, फक्त बघा विरोधी पक्ष असू द्या किंवा काही असू द्या, मित्र पक्ष असू द्या, पण ज्या मंडळींना सगळ्यांची देशाची काळजी होती तशी विरोधकाच्याही हातात हात घालून भारत घडवण्याचे सामर्थ्य आहे। तसंच या व्यासपीठावर आलेले सगळ्या मंडळींनी हातात हात घालून जर काम केलं आणि तुमच्या मंडळींची साथ जर असेल तर निश्चितपणे या मावळ तालुक्याचा विकास आणि मावळ तालुक्याची जनता सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय भेटे साहेब असतील, बापना साहेब असतील, वैकुंठवासी केशवराव वाडेकर असेल आणि त्यांच्या मागची जी शक्ती असेल तर खरं तर त्यांना ही आपण त्यांची प्रेरणा घेऊन चालल्याशिवाय राहू शकत नाही। मी अशी या कार्यक्रमाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो, थांबतो आणि आपल्याकडून रजा घेतो। कारण की मी रजा घेत असताना मी फक्त या व्यासपीठावर सांगितलंय की मला एक राष्ट्रपती पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळालेला आहे त्या व्यक्तीचा पुरस्कार करण्यासाठी साहेब मला क्षमा करा। तो कार्यक्रम आम्ही पुण्यातल्या सगळ्या मित्रमंडळींनी डीपी रोडला घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण रजा द्यावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। पुन्हा या कार्यक्रम भरवल्याबद्दल रवी अप्पाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम। धन्यवाद अण्णा। सर्वांना विनंती आहे कोणीही जागेवरती उठायचं नाही, कारण पुढील 3च मान्यवरांची आपण मनोगत ऐकणार आहोत। यानंतर प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्राचे माननीय श्री गणेश भाऊ भेगडे, आपल्याला विनंती आहे आपण ही पुरस्कारातील शुभेच्छा आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय श्री गणेश भाऊ भेगडे, आपल्याला विनंती आहे आपण 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी मावळरत्न पुरस्कारातील शुभेच्छा आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। फक्त 2च मिनिटांमध्ये 3च मान्यवरांचं आपण मनोगत ऐकणार आहोत। पाच मिनिटात या ठिकाणी आपण जवळपास सर्वच मान्यवर उठून डॉक्टर साहेबांना बोलायला देणार आहोत।
रवींद्रप्पा वेगळे मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मावळ तालुक्यातील विशेषतः मावळ विधानसभा क्षेत्रातील ज्या मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे हे सर्व पुरस्कार ते अत्यंत तोलामोलाचे आहेत। मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन करतो। ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम अशी कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो। खरं तर डॉक्टर सर्वानंद मोरे साहेब या व्यासपीठावरती आहेत, त्यामुळं अधिक शब्द या ठिकाणी व्यक्त करणं मला वाटतं उचित ठरणार नाही। अनेकांना डॉक्टर साहेबांचं ऐकायचं बापना साहेब काठी घेऊन माग उभे, त्यामुळे बोलण्याची फार मोठी अडचण आहे। त्यामुळे अधिक न बोलता रवींद्रप्पांचाही वाढदिवस जरी संपन्न झालेला असला तरी त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून असलेला हा कार्यक्रम आहे। रवींद्रप्पांच्या मनातील सर्व आशा आकांक्षा या निमित्ताने पूर्ण होत आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबतो। गणेश असं माझ्यासाठी तू थांबवलं बोलतो, बापू जितकं बोलतो तितकं बोलशील का नाही? आणि यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय माजी मंत्री महाराष्ट्राचे मदनजी बापनासाहेब आपल्याला विनंती आहे भावरत्न पुरस्कारार्थींना आपण शुभेच्छा आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आमचा तरुण मित्र धडपड्या अतिशय उत्तम काम करणार। सर्वप्रथम मी कैलासाचे दिगंबर शेठला माझी श्रद्धांजली अर्पण करतो। दिगंबर शेठ हे तालुक्याचं वैभव होतं, अतिशय उत्तम काम करणारा, साधा गिरी पायलामा शेठ, साधी राणी आणि साधं काम, अतिशय उत्तम प्रकारे काम करणारा। राजकारण कसं करावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे दिगंबर शेठ होते। मी आणि दिगंबर शेठ बरोबर लढलो, मी पडलो, दिगंबर शेठ निवडून आले। हे बाबा ऐकलं, मी पडलो, दिगंबर शेठ निवडून आले। पण दिगंबर शेठना असं वाटलं की बापना साहेबच निवडून येणार, मी काही निवडून येणार नाही, म्हणून दिगंबर शेठ मतमोजणीच्या ठिकाणी आले नाही। मी मतमोजणीच्या ठिकाणी गेलो, पराभव झाला, तिथून मी निघालो। दिगंबर शेठचे 500-700 कार्यकर्ते बाहेर जमलेले होते, त्यांच्या पुढे जाऊन मी भाषण केलं की तुमचा उमेदवार निवडून आलाय, तुमचा आमदार झालाय, तुमच्या पक्षाचा आमदार झालाय, मी सर्व कार्यकर्त्यांचं उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि तुम्ही आता शांततेने घरी जा अशी विनंती करतो। असं राजकारण आम्ही केलंय त्यावेळेला, सांगायचं कारण हे असंच राजकारण आपण प्रेमाने राहू, प्रेमाने वागू, एकमेकाला सदिच्छा देत राहू। कारण माझा पाय फार दुखतो, मला खरं आलो मी त्यासाठी, मला डॉक्टर साहेबांचं व्याख्यान ऐकायचं आणि मला सगळ्यांना सांगतो सुरुवातीपासून की डॉक्टर साहेबांचं व्याख्यान ठेवा, आमची तर रोज होतात आणि पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं व्याख्यान ठेवा। ठीक आहे, आता जितका वेळ त्यांना मिळेल तेवढं मला ऐकायचं होतं। दुर्दैवाने मला ऐकता येत नाही, मला पायाने फार त्रास होतो, फार दुखतोय पाय, एका जागी बसलो जागी पाय दुखतो। धन्यवाद। पुन्हा एकदा रवी तुला खूप खूप शुभेच्छा, चांगला वाद खूप मोठा हो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांमध्ये मावळ ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत दादा सातकर आपल्याला विनंती आहे आपण ही मावळ रत्न पुरस्कारार्थींना शुभेच्छा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय श्री चंद्रकांत दादा सातकर आपल्याला विनंती आहे। सर्वांना विनंती, शेवटचे बोनस मनोगत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुरस्कारार्थी आदरणीय सदानंदजी मोरे सर हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। माननीय श्री चंद्रकांत दादा सातकर आपल्याला विनंती, मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो, फक्त 2 मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करू। आज या ठिकाणी रवींद्र अण्णासाहेब हेगडे युवा मंच आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मावळच्या भूमिपुत्राचा गौरव समारंभ मावळ रत्न पुरस्कार सन्मान सोहळ्यानिमित्तानं मी जास्त बोलणार नाही, कारण आता माणसं उठावे। आमच्या कुस्तीत एक पद्धत होती, कुस्ती जर राखत झालं तर पब्लिक उठून जायचं, सुटीची कुस्ती सोडावं लागेल।
मला अनुभव आलेले ऑल इंडिया आणि मला या सोहळ्यापूर्वी मी फक्त एकच उल्लेख करतो की खरं असतं या तालुक्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे खरे तुल्यबळ पक्ष या तालुक्यामध्ये. आणि ज्यावेळी मी 4 वेळा इंडियात पाहिला आलो, 6 वेळा महाराष्ट्रात पाहिला आलो, 14 कुस्तीची मैदानी झाली महाराष्ट्रात मोठी. मला खरं मावळरत्न पुरस्कार आणि मावळ भूषण पुरस्कार गिरीश बापट त्यावेळेचे खासदार यांना बोलावून रवींद्र भाजपच्या लोकांनी माझा मान सन्मान मला या पदव्या दिल्या. मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. आज तुम्ही 2 खेळाडू, 2 राजकारणी, 2 उद्योगपती, काही संत महात्मे या सगळ्यांना मावळ रत्न पुरस्कार देऊन आपण गौरवले. मी तुमच्या मनापासून आभारी आहे. कदाचित लोक शंका घेतील की रवींद्र आपण या निवडणुकीला मला का राहू. जो काम करतो तो कधी चुकत नाही, तो बरोबरच करतो. जो कामच करत नाही तो चुकतो. रवींद्र आप्पा तुमची जे कामाची पद्धत आहे ही खरी काम करण्याची पद्धत आहे. आज या समारंभामुळे मला माझी खात्री झालेली. कदाचित मावळामध्ये राजकारण बोलू नये पण तुमच्यासाठी बोललं पाहिजे. हा एक रखडलेला एक कार्यक्रम आहे की ज्याला करावं तरी संधी मिळायला पाहिजे. काही संधी मिळाली. मागच्या वेळेस तुम्ही काने फाट्यावर वधूवरांचा मेळावा घेतला, आजीदादाचा मेळावा झाला आणि त्यावेळेस कमीत कमी मला वाटतं 10,000 ते 12,000 कमीत कमी तो जमा झाला. म्हणजे गोल गरीब दलित समाजाचे असो, ठाकर समाज, काकोदी, अल्पसंख्याक या लोकांना लग्नाचा खर्च होऊ नये म्हणून स्वतः रवींद्र बेगडे यांनी त्या ठिकाणी आजीदादाला बोलावून मोठा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तुम्ही जे कष्ट करता ना त्याचं काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे. तर करतो तर मिळालंच पाहिजे. आम्ही कुस्ती करत होतो, कष्ट करत होतो, आम्हाला वाटायचं आपण ऑल इंडियात पहिला पाहिजे, महाराष्ट्रात पहिला. तसं रवींद्रने सुद्धा आमदार होण्याची व्यक्तीचं चुकीचं काय. कदाचित मी मागच्या वर्षात बोलून गेले शब्द उगवता तारा, तर उगवता तारा आला पुढं तो बिघडला. तसं इथून पुढच्या काळामध्ये जो पोलीस तालुक्याचा आमदार होईल त्या आमदाराने सगळ्या पक्षाच्या लोकांशी मान सन्मानाने वागावं, खिलाडी पद्धतीने वागावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि तुमच्या कार्याला तुम्ही आमचा उद्योगपती रामदास काका खरंच तो पैलवान पण होता. उल्लेख केला ना बघायचं. जसं रामनाथ वालांगे पैलवान होता उल्लेख केला तसा आप्पा काकडे त्यांचे थोरले बंधू माझ्याबरोबर कुस्ती खेळायचे. त्याचे दुसरे बंधू ते जिल्ह्याला मी कुस्तीमध्ये त्यांना घेऊन जातो. आप्पाही लहान होते तेही कुस्ती करत होते. म्हणजे कुस्ती क्षेत्रातला एक पैलवान आज मावळ तालुक्यात जिल्ह्यात 1 नंबरचा उद्योगपती होतो हे आप्पा काकडे आता मोरे साहेब तुम्ही आला येतो. मला रामकृष्ण मोरे सांगितलं की देहू गावामध्ये संत तुकारामांविषयी भाषण करणारा त्या काळात एकमेव नेता होता तो म्हणजे रामकृष्ण. पण आज तुम्ही त्यांना मोर्चे करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही संत तुकाराम महाराजांचं जे चरित्र आहे त्या संबंधी अनेक तुम्ही वक्तव्य केलेले ते सुद्धा त्या कार्यक्रमात आलेले. बाळासाहेब बेगडे, बाळा मला आठवण आहे तुझ्या बापाची माझी लढत झाली. खरी घटना सांगतो तुम्हाला. त्यावेळी वेळ झालाय, लोक उठायला. पण आता या निमित्तानं 2 शब्द सांगितले. मी आणि बाळा बेगडे आणि मदन बाबा आमच्या तिघांची लढत झाली. ती लढत लोकांना सांगितली पाहिजे. त्यावेळी परिस्थिती अशी झाली की मी अपक्ष होतो. मदन बाबांना काँग्रेसचं तिकीट होतं आणि विश्वनाथ बेगडे हे भाजपकडे होते. माझी दमछाक झाली कारण अपक्ष निवडणूक लढवणं म्हणजे नदीच्या प्रवाहात उलट पोळ. माझी दमछाक झाली. फाईट चालू होती मदन बापराची आणि विश्वनाथ बेगडे. विश्वनाथ बेगडे माझा कुस्तीतला पडला, राजकारणाचा नव्हे.
कुस्तीसाठी तोही आता माझ्याकडे खेळायला होता. परिस्थिती अशी झाली की माझी खात्री झाली की आता आपली काय आपण निवडून येत नाही, तर म्हणलं आपला एक पैलवान आमदार झाला तर बरं होईल, थोडं राजकीय थोडे बाजार ठेवायचं आपण. मी 2 दिवस विश्वनाची वाट पाहिली की अरे तू थोड्या मात्र आपले 2-2.5 धर्माच्या फरकाने तुम्हाला भेटायला कुस्तीचा वाजता म्हणून राजकारण होतो, तुला मी आमदार करतो. आले नाहीत आणि आधीच ते 3,000 रुपये. मला वाईट वाटलं, 2-3 गावं मी त्यांना दिले असते, ते आमदार झाले असते. आणि म्हणून आज या ठिकाणी रवींद्र बेगड्यांनी जे केलंय त्याचं तुम्हाला वर्ष काळात मिळेल. मी तुमच्याकडं या मावळ तालुक्यातला उगवता तारा म्हणून आजपासून पाहणार आहे. एवढं त्या ठिकाणी म्हणून आपण मला बोलवलं आणि आमचा पण उगवता तारा आहे, रामदास काका आहे. काकाला ताक आलेली यायचं, गारगण लपवायचं कशाला. तर आमचा रामदास काका हा एक पैलवान, त्यालाही मी शुभेच्छा देतो. आता उद्योगात भरपूर पैसे गोळा केले, भरपूर सपोर्ट केले. आता तुम्ही जरा आमच्या राजकीय क्षेत्रात या आणि खर्च करा. एवढं बोलून या ठिकाणी आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले. सर्वात सगळ्या लोकांना माहिती आहे की ना पुन्हा मी पैलवान आहे, पण मी कायद्याचा अभ्यास करतो. अजूनही लोकांना माहिती आहे, मला सगळे पैलवानच नाही, कारण ऑल इंडिया महाराष्ट्रातील लोकांचं मी पैलवान. तिला नाही माहिती पैलवान कसे काय, पण आम्हाला जे शिक्षण घेतल्यामुळे पैलवान सुद्धा काही उत्तम प्रकारचे शिक्षण घेतलं. मी सुद्धा 2 वर्ष कायद्याचा अभ्यास केलेला, असा एक पुस्तक गेले आम्ही राजकारणात मध्ये एवढ्या ठिकाणी म्हणून आज मला या ठिकाणी मोठी संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकातून मनापासून आभार मानतो. आणि रवी, तुझी इच्छा होती मी भाव, कारण दिगंबरच्या बाबतीत तुमचं भरपूर बोलायचं, त्यांना असा आमदार नावात होणेच नाही. दिगंबर तो दिगंबर. आता पुढे कसं काय परिस्थिती होईल, आता जे आमदार होतात त्यांनी आमदाराच्या रूपावर नाही जायचं, 25 तारखेत हॉटेलमध्ये जायचं आणि तिथून लोकांचे प्रश्न सोडवायचे. खरी परिस्थिती. तर अशा 25 तारखेत आमदार आपल्या तालुक्यात सुद्धा कामवले अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. एवढं म्हणून या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद भाऊ, अतिशय मार्मिक आणि या ठिकाणी खरं तर आम्हाला आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि रवींद्रप्पा बेगडे युवा मंचाच्या वतीनं आपलं पुनश्च या ठिकाणी मी विशेष आभार मानतोय. यानंतर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजयदादा बाळूभाऊ बेगडे, आपल्याला विनंती आहे मावळ रत्न पुरस्कारातील शुभेच्छा आणि आपलं मनोगत आपण. एवढे सगळेजण बोलल्यानंतर आता शब्द देखील कमी पडतील अशा स्वरूपाचा एक आगळा वेगळा सोहळा रवींद्र अप्पा बेगडे मित्र परिवाराच्या वतीने, मावळ तालुका ही रत्नांची खाण आहे आणि त्या रत्नांच्या खाणीमधून या तालुक्यातल्या रवी अप्पा बेगडे यांनी 7 हिरे त्या ठिकाणी शोधले आणि त्यांना मावळ रत्न पुरस्कार दिला. अशा सर्व आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर मार्गदर्शक सदानंदजी मोरे सर, बाळासाहेब काशीद पाटील, रामदास अप्पा काकडे, सूर्यकांतजी वाघमारे साहेब, सूर्यकांतजी जाधव, रामनाथ शेठ वारिंगे आणि मोईकरताई, या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सातकर साहेब सांगितलं, आपण वाघमारे साहेबांनी मगाशी सांगितलं, दया कुछ तो गडबड आहे. आमचं ठरलंय, गडबड तर नक्कीच आहे. एवढंच सांगतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आणि यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग अर्थात मावळरत्न पुरस्कार प्राप्त संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि भक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे सर यांना मी विनंती करतो की आपण मावळरत्न पुरस्कारात आपलं मनोगत आणि आम्हा सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं. एकदा जोरदार सरांचं टाळ्यांच्या गजरात आपण
स्वागत करूयात हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे सर. व्यासपीठावरती विराजमान असणारे सर्व मान्यवर, रवींद्रप्पा भेगडे मित्र परिवार आणि युवा मंच यांच्या विद्यमाने या ठिकाणी मावळ रत्न पुरस्कार सन्मान सोहळा साजरा झालेला आहे. या सोहळ्यामध्ये मला पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं त्याबद्दल मी या सर्व मंडळींचे मनापासून आभार मानतो. आणि एक गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगतो, वेळ झालेला आहे, मी आपला फार वेळ घेणार नाही, महत्त्वाचे फक्त मुद्दे मांडणार आहे. तर साधारणपणे एखादा माणूस आपला वाढदिवस साजरा करतो म्हणजे काय करतो, ते इंग्रजीमध्ये ज्याचा वाढदिवस असतो ना तो कितीही मोठा असला वयाने तरी त्याला बर्थडे बॉय म्हणतात, अशी पद्धत आहे. तर साधारणपणे काय असतं की तो सेंटर असतो, त्याचं कौतुक सगळेजण करतात, त्याला लोक भेटवस्तू देतात, प्रेझेंट देतात. पण इथे रवींद्रप्पांनी एक वेगळा फायदा पाडला की आपण सेंटरला न राहता आमच्यासारखे 7 लोक पकडले की तुम्ही सेंटरला राहा. आणि आम्ही त्यांना काही प्रेझेंट वगैरे देण्याच्या पेक्षा त्यांनी आम्हाला प्रेझेंट दिलं. त्यामुळं मी या सगळ्या आमच्या पुरस्कारार्थींच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दिगंबर दादांच्या नंतर त्यांनी जी कार्य त्यांचं धुरा ज्याला म्हणतो आपण ती सांभाळली आणि त्यामुळं सगळ्या आपल्या मंडळींच्या आशा आकांक्षा त्यांच्यावरती केंद्रित झालेल्या आहेत असं साधारणपणे आपल्याला चित्र दिसतं. त्यामुळं त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी मी एक शुभेच्छा देतो. आता एकच मला मुद्दा मांडायचा आहे, पण तो महत्त्वाचा आहे. जास्त मुद्दे सांगितले एखाद्या वक्त्याने तर महत्त्वाचं काय आणि बिनमहत्त्वाचं काय आहे याच्यात गोंधळ होतो आणि नेमकं महत्त्वाचं विसरलं जातं लोकांच्याकडनं. म्हणून मी फक्त एक मुद्दा मांडणार आहे. तो मुद्दा असा आहे की आपण ज्या परिसरामध्ये आहोत तो किती महत्त्वाचा आहे. आता आपल्याला आमदार साहेबांनी सांगितलं की तो रत्नांची खाण आहे वगैरे वगैरे वगैरे. मला एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगायची आहे की जी मावळामधल्या सगळ्या लोकांना माहिती असली पाहिजे. ती कोणती की महाराष्ट्रामध्ये जे अतिशय प्राचीन राज्य निर्माण झालं आणि फक्त महाराष्ट्रापुरतं नाही राहिलं, त्यानं त्याचं साम्राज्य निर्माण केलं. आणि ते साम्राज्य एवढं होतं की त्या काळामध्ये भारताचा व्यापार हा युरोपशी व्हावू लागला आणि इकडनं तिकडे वस्तू जायच्या, तिकडनं इकडे पैसे यायचे सोन्यासारखे. त्यामुळं तिकडच्या पार्लमेंटमध्ये ठराव पास झाला की या वस्तू इकडे आणू नये. आपल्याकडच्या लोकांचं ते ड्रेन म्हणतो ना आपण, सगळा पैसा तिकडे ड्रेन होतो. एवढ्या मोठ्या राज्याची साम्राज्याची पायाभरणी जर कुठे झाली असेल तर ती मावळामध्ये. मामल आहार हे मावळाचं जुनं नाव, पण फार प्राचीन काळी म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी जे एक साम्राज्य निर्माण झालं ते साम्राज्य निर्माण करणारे सातवाहन राजे. आता सातवाहन राजांची पूर्वपीठिका काय होती नेमकी, तर मला तुम्हाला एक गोष्ट आधी सांगायची आहे की त्यांचं पुराणामधलं नाव आंध्र सातवाहन असं असतं आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की ते मुळात आंध्र प्रदेशामध्ये आणि त्यांनी महाराष्ट्र जिंकला. वस्तुस्थिती अशी आहे की ते मुळात महाराष्ट्रातले आणि त्यांनी आंध्र प्रदेश जिंकला. आणि महाराष्ट्रातले म्हणजे नेमके कुठे, तर इथले. इथे आपल्या इंद्रायणी नदीची जी उपनदी आहे आंध्रा, लक्षात घ्या, तिथे छोटं खोरं आहे, तर ते या प्रदेशामधले म्हणून आंध्र सातवा. ते ढग असं वाटणार लोकांना. नंतर दक्षिणेमधले जे लोक येतात त्यांच्या भाषेमध्ये मग तुम्ही कन्नड पहा, ते काय करतात, ह घालतात कुठल्याही अक्षरामध्ये. म्हणजे सुमंत असेल तर ते सुमंत म्हणतात, लक्षात घ्या. तर हा थ हा काय म्हणतात, महाप्राण असं म्हणतात व्याकरणामध्ये. तर त्यांनी काय केलं माहिती का की त्यांनी त्या आंध्रामध्ये ध घातला आणि त्याचा आंध्र केलं. तसं नाहीये, हे इथले
आणि याला पुरावे काय? एक पुरावा इथे बसलाय, आमदार साहेब, सातवाहन त्यांच्यावरनं नाव पडलं सातव आणि म्हणून सातकर. दुसरं त्यांचं नाव, त्यांच्याबद्दल एक फार मोठा पराक्रमी राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं कान्हा. ते कान्ह मुळीचं कान आहे. तर हे सगळं आपल्या खोऱ्यामधली झालेली गोष्ट आहे आणि हीच आपल्याला नेमकी माहिती नाही. त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजे. आपण नेमकं काय काम केलं? आता आपल्या परिसरामध्ये तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांचा कुठला संबंध सगळ्यांना माहिती आहे. पण आपला इतिहास इतका जुना आहे, इसवी सन पूर्वीच्या काळापासून. तर हा आपण चांगल्या अर्थाने पुनरुज्जीवित केला पाहिजे. आणि इथे आपल्या या प्रदेशामध्ये सातवाहन राजांचं स्मारक झालं पाहिजे. तुम्ही अनेक दिवसांपासून अनेक लोकांना सांगतोय, आपल्या इथल्या खासदार साहेबांनाही सांगितलेलं आहे पूर्वी. तर यासाठी आपण जर काहीतरी केलं तर या पद्धतीने सुद्धा आपला जो काही भाग आहे तो मला असं वाटतं की परत एकदा जगाच्या पाठीवरती, भारताचे सुद्धा आहे, जगाच्या पाठीवरती जाऊ शकतो. आणि त्यासाठी अनेक प्रकारचे पूर्वीचे लोक जिंकायचे, निश्चितपणे जिंकायचे, तशा प्रकारची युद्ध आपली होत आहेत. त्यामुळं त्या क्षेत्रात कामगिरी करायची संधी त्या मनाने कमी असते आणि नकोच आहे. कारण युद्ध करणं वगैरे चांगली गोष्ट नाही ना. पण चांगली क्षेत्र आहे, म्हणजे क्रीडेचं क्षेत्र आहे, त्यांच्या व्यापाराचं क्षेत्र आहे काकडी साहेबांच्या. तर अशा क्षेत्रात आपण जागतिक पद्धतीची कामगिरी केली पाहिजे. आणि त्यासाठी असणारं जे प्रेरणास्थान आहे, जे इन्स्पिरेशन आहे, ते सातवाहन राजांच्या. कारण सातवाहन राजांना या ठिकाणी ते आले, मग या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की बौद्ध स्तूप निर्माण झाले, लेण्या निर्माण झाल्या, विहार निर्माण झाले. म्हणजे हे भारतामधली केंद्र होते, व्यापारी मार्गावर अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं. मग पुढे जेव्हा हे सुद्धा कमी वाटायला लागलं तेव्हा सातवाहन राज्य जुन्नरला गेले आणि जुन्नर सुद्धा कमी वाटायला लागलं तेव्हा पैठणमध्ये गेले. लक्षात घ्या मुद्दा. आणि मग तिथे त्यांची कीर्ती सगळ्या जगात पसरली. म्हणून हे साम्राज्याचं मूळ ठिकाण आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण आपलं ध्येय, आपली उद्दिष्ट फार वरचं ठेवलं पाहिजे. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, पगार वगैरे या गोष्टी होत जातात. आपण आमदार होतो, आपण मंत्री होतो, आपण खासदारही होऊ शकतो. पण आपलं ध्येय शेवटी तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आपल्याला? ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी पसायला मागितलं, विश्वची माझे घर म्हटलं. तुकाराम महाराज म्हणाले की संकोचनी काय होतो ती लहान, तरी आकर्षण ब्रह्मांडाचे. म्हणजे आपण आपल्यासाठी ब्रह्मांडाची, जगाची, विश्वाची स्वप्न पाहिली पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्यामध्ये चांगल्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर ते या निमित्ताने घडतंय. आणि ते घडण्याला जे जबाबदार आहेत ते आमचे मित्र रवींद्रप्पा बेगडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आमच्यासारख्यांना या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल आभार मानून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय सुंदर अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद. खरं तर या ठिकाणी रवींद्रप्पा बेगडे युवा मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि आपण दिलेले आहेत. यानंतर आपण कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. अर्थात आभार प्रदर्शन करण्यासाठी रवींद्रप्पा बेगडे युवा मंचाचे सदस्य संजयभाऊ दाभाडे आपल्याला विनंती आहे, आपण मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा 2024 या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा. रवींद्रप्पा बेगडे युवा मंचाच्या वतीने आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील 7 रत्नांना या ठिकाणी मावळरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आत्ताच आपल्याला मावळ तालुक्याविषयी जी माहिती नव्हती ती माहिती दिलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि संत तुकाराम महाराजांचे 13वे वंशज डॉक्टर सदानंदजी मोरे, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे मंदिराचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बाळासाहेबजी काशी, तसेच आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामदासप्पा आकडे, पश्चिम महाराष्ट्र रिपाईचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे, रामनाथजी वारिंगे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सूर्यकाताई जाधव, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू सेजलताई मोईकर आणि उपस्थित सर्वांचे या ठिकाणी